ही बघा, आपल्याला अंड्याची भाजी करायची आहे. तर त्यासाठी मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर त्यामध्ये तेल टाकते. आपलं तेल तापत आहे. हे बघा, तेल तापलेलं आहे. त्यामध्ये मी लसूण खोबऱ्याचं पेस्ट टाकते. लसूण लाल होऊ द्यायचा. लसूण खोबरं भाजी चांगला वास येते त्याचा. बघा, त्यासाठी मी मसाला घेतलेला आहे. मिरची पावडर, रवी आणि हळद आणि कोथिंबीर. हे बघा, लसूण लाल झालेला आहे. मसाला धरते. हे बघा, आता हे आपला चांगला मसाला परतलेला आहे. त्यामध्ये थोडं पाणी घालते. हे बघा, याच्यामध्ये पाणी घातले, थोडं मीठ टाकते. सोने हे बघा, चवीनुसार मीठ टाकते. आता ही झालेली भाजी. तर याच्यामध्ये आता याला चांगला उकळून द्यायचा. मग भाजी घट्ट होणार आहे. आणि ह्या भाजीमध्ये अंडे उकडून त्याचे टरकलं काढून ह्या भाजीमध्ये ते ठेवायची. तर तोपर्यंत आपण अंडे उकडून घेऊया. हे बघा, घेतलेले अंडे उकडून घेतलेले आहे. हे बघा, आता हे अंडे फोडायचे आणि याचे टरकलं काढायचे आणि आता शिलून ठेवायचे आणि भाजीत टाकायचे. ज्याला कोरडे खायचे ते कोरडे पण खातं आणि ज्याला नसे कोरडे आवडते भाजीत पण खायचं. आपली आवड. तोपर्यंत आपली भाजी आता होत आहे. तर तुम्ही पण असंच करून पहा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली? एकदम साध्या सोप्या पद्धतीने केलेली आहे. याला काही मोठा खर्च लागत नाही. एकदम कमी खर्चामध्ये भाजी होती. तुम्ही हॉटेलमध्ये जरी गेला तर हेच तुमच्या 400-500 रुपयापर्यंत भाजी जाते. त्याच्यामुळं घरीच अंडे आणायची आणि अशी भाजी करून बनवायची. सगळ्याला लेकरायला सगळ्याला पोटभर खायला भेटते. तर तुम्ही बिन अशीच करा आणि खा. आणि माझी भाजी कशी वाटली तुम्हाला तर ते सांगा. तर आपली भाजी होत आहे तर दाखवते मी तुम्हाला. हे बघा, आता आपली अंड्याची भाजी आता तयार झालेली आहे.
कांदे टाकले. आपल्याला कसे भाजी तर खायसाठी आहे, मासे पोळी पण खायसाठी तर मी प्लेटमध्ये टाकलेली आहे. तर हे बघा, हे अशी आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण करून बघा.